thermodynamic chapters. Last lectures we already seen that open system, closed system, isolated system, type of systems, then type of processes, that is adiabatic process, isothermal process, isochoric process, isobaric process, all about. Then we have also seen that the maximum work formula W is equal to minus P extra delta V. Next formula W is equal to minus W max is equal to minus 2.303 nRT log of base 10 V2 by mu. Now in this lectures we are going to see the first law of thermodynamics. First law of thermodynamics. First law of thermodynamics. Okay. First law of thermodynamics. Last lecture we also already seen that first law of thermodynamics, but in this periods some problem on first law of thermodynamics. So what is first law of thermodynamics? First law of thermodynamics क्या है? First law of thermodynamics is nothing but total energy of universe remains constant. Okay, total energy of universe remain constant. इसका मतलब है एनर्जी जो है वो चेंज नहीं होगी, चेंज होगी लेकिन उसका कंज्यूम नहीं होगा, यानी टोटल एनर्जी ऑफ यूनिवर्स क्या रहेगी? कांस्टेंट रहेगी. ओके. दूसरा इंटरनल एनर्जी ऑफ आइसोलेटेड सिस्टम्स रिमेन कॉन्स्टंट. याचा अर्थ काय की इंटरनल एनर्जी म्हणजेच काय? म्हणजे सिस्टीम, बरोबर आहे. तर प्रत्येक सिस्टीम मध्ये एनर्जी काही ना काही प्रमाणामध्ये असणारच आहे. तर आपण जर आयसोलेटेड सिस्टीम जर पाहिली तर आयसोलेटेड सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय आहे? कॉन्स्टंट. ओके. तर त्यानंतर एनर्जी is neither created nor destroyed. It can change from one form to another form. याचा अर्थ काय? एनर्जी आपण क्रिएट करू शकत नाही, बरोबर आहे, आणि एनर्जी डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. पण काय म्हणा, एनर्जी फक्त चेंज होते, म्हणजे एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्मवर एनर्जी चेंज होते, एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्मवर. हे झालं ते स्टेटमेंट, बरोबर आहे. मग तिन्ही पैकी परीक्षेला जर समजा उदाहरणार्थ विचारला गेले तर तुम्ही कोणते एक ऍक्टिव्ह करू शकता. ओके. या प्रकारचा पार्ट झाला. मग हे जे तीन स्टेटमेंट आहेत, हे तीन स्टेटमेंट आहेत, मग या स्टेटमेंट आपण हे सुद्धा पाहिले मॅथमॅटिकल याच्यामध्ये डेल्टा यू क्यू प्लस डब्ल्यू. ओके. डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू काय आहे? डेल्टा यू दॅट इज इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी आणि त्यामध्ये काय होणार? चेंज, कारण डेल्टा त्यासाठी. त्यानंतर क्यू आहे, क्यू काय आहे? हीट. आणि डब्ल्यू आहे, डब्ल्यू काय आहे? तो वर्क. लक्षात घ्यायचे, कारण हा जो पार्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे झाले स्टेटमेंट. ओके. आणि हा मॅथमॅटिकल फॉर्म जो आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. व्हाट अबाउट क्यू? क्यू इज इंटरनल एनर्जी ऑफ change internal energy, or Q it is nothing but the heat, W it is nothing but the work. So based on this first law of thermodynamics, what will be the changes for the thermodynamic process? We will see. thermodynamic नुसार जर आपण प्रोसेसचा उल्लेख केला तर काय चेंज होईल ते पाहणार आहोत. ओके. तर हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टेटमेंट, हे आणि मॅथमॅटिकल फॉर्म. आणि या मॅथमॅटिकल फॉर्म नुसार आपल्याला चार प्रोसेस ज्या पाहिल्या आपण.
ओके, तर 4 प्रोसेस ज्या आहेत ॲडिबॅटिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस अँड आयसोबेरिक प्रोसेस, त्यांचं चेंजेस पाहणार. ओके, काय केले? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक अँड टाईप ऑफ प्रोसेसेस. मला सांगा एकूण किती प्रोसेस आहेत? 4 प्रोसेस आहेत. त्या 4 प्रोसेसमध्ये पहिली प्रोसेस आहे ती आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये कॉन्स्टंट काय आहे? डेल्टा टी इक्वल टू 0. ओके, कॉन्स्टंट इज डेल्टा टी इक्वल टू 0. सो इफ एनी सिस्टम हैज टेम्परेचर कॉन्स्टंट देन इंटरनल एनर्जी आल्सो कॉन्स्टंट. इफ एनी सिस्टम हैज टेम्परेचर कॉन्स्टंट देन इंटरनल एनर्जी आल्सो कॉन्स्टंट. सो according to statements of the first law of thermodynamics, what is statement? Our mathematical expression delta U is equal to Q plus W. Okay, then delta U is equal to Q plus W. So in isothermal process, what is constant? Delta U is equal to 0. So put these values in equation first. So 0 is equal to Q plus W. So Q is equal to minus W. So for the isothermal process, what will changes? According to first law, delta is equal to Q plus W. Then at last Q is equal to minus W. So this happens according to first law of thermodynamics. यामध्ये Q is equal to minus W आला. कशामुळे आला? तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं? इंटरनल एनर्जी म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय? इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे. ओके, त्यामुळे डेल्टा Q च्या जागी आपण 0 टाकला तर अशा प्रकारे. Then next for adiabatic process. For adiabatic process, in adiabatic process, delta Q is equal to 0 or Q is equal to 0. It means that okay, Q is equal to 0 according to first law. Delta U is equal to Q plus W. Q plus W. Put this equation or put directly delta Q 0 plus W. That means that delta U is equal to W delta U minus W. म्हणजेच काय? यामध्ये डेल्टा U is equal to W आहे. म्हणजेच इथे प्लस आहे, या ठिकाणी प्लस आहे. तुम्ही मायनस अप्लाय केलं तरी चालेल. मायनस अप्लाय केलं तरी चालेल. ओके, आयसोकोरिक प्रोसेस. ओके, फॉर आयसोकोरिक प्रोसेस what is constant? Delta V is equal to 0. Volume of the system remain constant throughout the transformation for isobaric process. Okay, so according to first law, delta U is equal to Q plus W. Okay, now we already see that this equation first. Okay, this is expression for the mathematical expression for the first law of thermodynamics. Now delta V is equal to 0, but delta V is not appear in these statements. So W is equal to minus P external delta V. याचा अर्थ काय? डेल्टा V इथे नाही, इथे ॲपियर होत नाही आणि आपल्याला चेंजेस पाहिजेत. तर W इज इक्वल टू मायनस P एक्स्ट्रा डेल्टा V हा फॉर्म्युला आपण पाहिला. पण इथे मात्र डेल्टा V आणि डेल्टा V हा आहे. मग आपण काय चेंज करू शकतो की W इज इक्वल टू मायनस P एक्स्ट्रा डेल्टा V. पुट दिस इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 टाका. इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. ओके, P एक्सटर्नल डेल्टा V. नाउ डेल्टा V Q प्लस मायनस P एक्सटर्नल डेल्टा V, but delta V is equal to 0. So delta U is equal to Q minus 0. म्हणजेच काय?
delta U is equal to Q. Delta U is equal to Q. Okay. So for isomeric process, delta V is equal to 0. This is mathematical expression for the first law. Delta U is equal to Q plus W. W is nothing but the minus P extra delta V. Okay. That is external pressure and it is product of external pressure and values. So put this equation 1, these values put in equation 1. So what will change? So W convert into minus P external delta V. So delta V Q in place of W minus P external delta V. Now delta U Q plus minus P external delta V. So we know that according to isoporic process, delta V is equal to 0. So put this above equations. Delta U is equal to Q. Delta V, if you put delta V, then all become 0. Okay. So Q minus 0, 0 has no any values. So delta U is equal to Q. Okay. Now next. For isobaric process. In isobaric process, delta P is equal to 0. Delta P is equal to 0. Then delta U is equal to Q plus W. Now see here, delta U is equal to Q plus minus P external delta V. Okay. Here is delta V. Okay. And here is P external. So it cannot become the 0. म्हणजे इथे delta P आहे, इथे P external आहे, त्याला 0 घेऊ शकत नाही. मग काय होणार? delta U आपल्याला फक्त एक चेंज करावं लागेल. delta U is equal to Q minus P external delta V. Put Q is equal to QP. That is delta U is equal to QP minus P external delta V. Then QP is equal to delta U plus P external delta V. Okay. Or this one. Again, for isoporic process, isomeric process, delta V is equal to 0. First law आहे, delta U is equal to Q plus W. delta U is equal to W चा आपण हे डायरेक्ट लिहिलं, कारण आपल्याला माहिती आहे W is equal to काय आहे. डायरेक्ट लिहिण्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे W is equal to minus P external delta V. So now delta U is equal to Q ही व्हॅल्यू टाकल्यानंतर minus P external delta V. delta U is equal to Q plus minus. पण आपल्याला काय करायचं आहे? Q च्या सफिक्सला QP म्हणायचं, कारण प्रेशर कॉन्स्टंट म्हणणार आपण. आणि हा 0 होत नाही, कारण हा प्रेशर एक्सटर्नल आहे. हा 0 कधी झाला असता? टोटल असतात. हा एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन भाग असतात. बरोबर आहे? इंटरनल इथे ऑप्शन नाही, हा फक्त एक्सटर्नल आहे, त्यामुळे 0 घेऊ शकत नाही आपण. म्हणजे हे एवढं तुमच्या लक्षात आलं असतं. फक्त आपण काय केलं? Q आणि QP, म्हणजे Q च्या जागी QP टाकला. हे जसं तसं लिहिलं, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे. तर QP या साईडला घेतला आपण आणि म्हणजे QP ची जागा आपण सेम ठेवली. P एक्सटर्नल डेल्टा V मायनस आहे, त्याला इकडे या साईडला घेतला. तर QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल डेल्टा V. नेक्स्ट, एंथैल्पी. Enthalpy, what is the definition of enthalpy? Enthalpy is it state that it is sum of internal energy and energy equivalent to PV work. Energy equivalent to PV work. So see here, what is enthalpy? Enthalpy is form of energy. Okay.
he state that it is sum of internal energy and energy equivalent to PV1. इसका मतलब है ये समेशन है किसका, इंटरनल एनर्जी का, और एनर्जी इक्विवेलेंट टू प्रेशर, P यानी प्रेशर, V यानी वैल्यू, प्रेशर वैल्यू फॉर, इट इज समेशन, इट डिनोटेड बाय H, इट डिनोटेड बाय H. ओके, तो एंथैल्पीची डेफिनेशन काय आहे, हे समेशन आहे कशाचं, सम ऑफ इंटर एनर्जी, सम म्हणजे बेरीज, सम ऑफ इंटर एनर्जी अँड एनर्जी इक्विवेलेंट टू पीव्ही वॉट, म्हणजे प्रेशर व्हॅल्यू वर आणि इंटर एनर्जीचं बेरीज म्हणजेच काय आहे एंथॅल्पी. डिनोट कशाने करतात एंथॅल्पीला, H ने. ओके, म्हणजेच H इज इक्वल टू U प्लस PV, H इज इक्वल टू U प्लस PV. H म्हणजे एंथॅल्पी, U हा सिम्बॉल कशाचा आहे, इंटर एनर्जीचा, प्रेशर आणि व्हॅल्यू तर सांगितलं PV. ओके, PV याप्रमाणे ते झालं एंथॅल्पीचं स्टेटमेंट्स, त्याचं नोटिफिकेशन आणि प्रेशर व्हॅल्यू. प्रेशर व्हॅल्यू तर आपण दिलेच. ओके, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V, सो दैट डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. ओके, तर हे आपल्याला दाखवायचं, प्रूव्ह करायचं, डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. आपल्याला माहित आहे हेच लॉ, सॉरी एंथॅल्पी नुसार H इज इक्वल टू U प्लस PV ते आपण पाहिलं. ओके, पण H and U and V are काय हे स्टेट फंक्शन्स, आर स्टेट फंक्शन्स. मग स्टेट फंक्शन असल्यामुळे काय म्हणतात, डेल्टा H याला कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण, H2 मायनस H1, डेल्टा U ला U2 मायनस U1, डेल्टा V ला डेल्टा V V2 मायनस V1, V2 मायनस V1 असं रिप्रेझेंट करू शकतो. कारण काय, these are स्टेट फंक्शन्स. स्टेट फंक्शन म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट अशा दोन राहणार. तर डेल्टा एस कधी घेऊ शकतो आपण, फायनल स्टेट मधून इनिशियल स्टेट गेल्यानंतर. डेल्टा यू कधी घेणार, U2 मायनस U1, डेल्टा V कधी घेणार, V2 मायनस V1. मग आता यानंतर फॉर इनिशियल स्टेट्स, इनिशियल स्टेट साठी काय राहणार, इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 बिकम आता काय होईल इनिशियल स्टेट साठी, H1 U1 P1 V1. ओके, त्यानंतर इक्वेशन 2, त्यानंतर फॉर फायनल स्टेट्स इक्वेशन 1 बिकम्स. आता फायनल स्टेट साठी काय होईल, इक्वेशन 1 काय होणार, H2 U2 P2 V2, इक्वेशन 3. ओके, नाउ subtract equation 2 from 3. म्हणजे आपल्याला H2 H1 पाहिजे. H2 H1 पाहिजे म्हणजेच काय, तुम्हाला तिसऱ्या इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन काढावं लागेल. लिहिण्याची पद्धत काय, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 3. ओके, देन H2 आता डावी साइड पासून डावी साइड काढा, H2 H1 बरोबर आहे. म्हणजे ही पहिली बाजू घेतली आपण, आता सबट्रॅक्ट केला डावी साइड. आता उजवी साइड U2 प्लस P2 V2 हा आली उजवी बाजू मायनस याचा
याचा उजवा भाग u1 प्लस v1 v1 हा ब्रॅकेट मध्ये टाकला कारण चेंजेस होतात मायनस 2 तर h2 मायनस h1 u2 प्लस v2 v2 मायनस हा मायनस अप्लाय करा u1 प्लस सॉरी मायनस p1 v1 h2 मायनस h1 h2 मायनस h1 u2 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 u1 सॉरी प्लस p2 v2 मायनस p1 v1 सारख्या टर्म आपण जवळ आणले हे v2 हा v1 सारख्या टर्म जवळ घ्या v2 v2 मायनस म्हणजेच काय होईल h2 minus h1 is nothing but the delta h. Okay, so delta h u2 minus u1 delta u plus now v2 minus u1 and p2 minus p1. So now put p1 sorry p2 minus p1 is equal to p. p2 minus p1 is equal to p. So here p v2 minus v1. So delta h is equal to delta u plus p delta v. p delta v. Okay. So this is last expressions. This is last expression for enthalpy change. That is delta h is equal to delta u plus p delta v. So show that you do this. So all about this.